महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणरागिणी श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक श्री समीर बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, म्हसळा तालुका अध्यक्ष. महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणरागिणी श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक श्री बबन मनवे, माजी कृषी सभापती, रायगड जिल्हा परिषद. नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. महिला IPL म्हणजेच वुमन्स प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 धावांनी पराभव केला. मुंबईनं दुसऱ्यांदा WPL ट्रॉफीवर नाव कोरलंय. या पराभवासह दिल्ली कॅपिटल्सला सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला. यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या 5 सामन्यांच्या भारत इंग्लंड कसोटी मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माच करणार असून BCCIनं त्याला पाठिंबा दिलाय. गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याला सिडनी कसोटीत वगळण्यात आलं. मात्र आता कर्णधार म्हणून रोहितनं 9 महिन्यात भारताला 2 ICC विजेतेपदं जिंकून दिल्यानं BCCIकडून त्याची पाठराखण करण्यात आली. पॅरिस ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि गोलकीपर सविता यांना नवी दिल्ली येथे झालेल्या हॉकी इंडियाच्या 7व्या वार्षिक पुरस्कार समारंभात वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. तसेच भारताचा एकमेव विश्वचषक जिंकणाऱ्या अजितपाल सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सुमार कामगिरीनंतर पाकिस्तान संघात मोठे बदल करण्यात आले होते. बाबर रिझवानला वगळत न्यूझीलंड दौऱ्यासाठी पाकिस्तानचा T20चा नवा संघ पाठवण्यात आला होता. मात्र पहिल्याच सामन्यात या नव्या संघानं लाजिरवाणी कामगिरी केली असून फक्त 91 धावांत बाद झालेल्या पाकिस्तानवर न्यूझीलंडनं 60 चेंडूंतच विजय मिळवला. WPL 2025च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा 8 धावांनी पराभव करत थरारक विजय मिळवला आणि दुसऱ्यांदा या स्पर्धेचा विजेता ठरला. मुंबई इंडियन्सची फलंदाज नॅट स्क्रीवर ब्रंटला सीझनमध्ये सर्वाधिक 523 धावा केल्याबद्दल ऑरेंज कॅप देण्यात आली आहे, तर मुंबईची फिरकीपटू अमेलिया कर हिला पर्पल कॅप देण्यात आली आहे, जिनं 18 विकेट्स घेतल्या. इंग्लंडमध्ये होणाऱ्या 100 चेंडूंच्या द 100 क्रिकेट स्पर्धेसाठीच्या लिलावात सर्व पाकिस्तानी खेळाडू अनसोल्ड राहिलेत. या स्पर्धेसाठी 50 पाकिस्तानी खेळाडूंनी नोंदणी केली होती. मात्र यापैकी एकही जण विकला गेला नाहीये. यामध्ये नसीम शाह, सैम अयूब आणि शादाब खानसह 45 पुरुष क्रिकेटपटूंचा समावेश होता. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या ब्रिटनच्या जॅक ड्रेपरकडून 3 सेटमध्ये पराभव पत्करावा लागल्यानं कार्लोस अल्काराज इंडियन वेल्स मास्टर्समधून बाहेर पडला. स्पेनच्या या खेळाडूनं 2023 आणि 2024मध्ये विजेतेपद जिंकलं होतं, परंतु कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात 3 पीठ जिंकण्याचं त्याचं स्वप्न जिवंत ठेवण्यात तो अपयशी ठरला. ड्रेपरनं हा सामना 6-1, 0-6, 6-4 असा जिंकून इंडियन वेल्समधील अल्काराजची 16 सामन्यांची विजयी मालिका खंडित केली. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून लक्ष्य सेन बाहेर पडला. क्वार्टर फायनलमध्ये चीनी खेळाडू ली शी फेंगकडून त्याला पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानावर असलेल्या सेननं ली विरुद्धच्या मागील 2ही लढती जिंकल्या होत्या, ज्यात थॉमस कपचाही समावेश होता. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट. महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणरागिणी श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक श्री समीर बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, म्हसळा तालुका अध्यक्ष. महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणरागिणी श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक श्री बबन मनवे, माजी कृषी सभापती, रायगड